नमस्कार. मोठमोठ्याने प्रिया बोंबलत बोंबलत सांगत असते. कल्पनाला ती म्हणत असते, आई, कितीही काही झालं तरी तुमच्या धाकट्या सुनेच्या पाठची काही केल्या कारस्थानं जातच नाहीत ना. तेव्हा लगेच सायली बोलते, अगं कारस्थान नाही म्हणत त्याला. अगं तुझ्या पाठी तुझ्या पापांची शिक्षा आहे. तू जी काही पापं केलेस ना ती तुला इथेच भोगायची आहेत. पण तुला हे कोण सांगणार ना. तुला हे समजवणार तरी कोण. मुळात तुला हे कधी कळणारच नाही. त्यावेळेला लगेच कल्पना बोलते, तू काय बोलतेस खरंच कळत नाही. त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, आई, मला आज चौकशीसाठी जायचं आहे आणि चौकशी पण माझी सायकॉलॉजिस्टच्या समोर होणार आहे. हे ऐकून लगेच अर्जुन बोलतो, हो लवकरच जा, नाहीतर कदाचित तुला अरेस्टसुद्धा होऊ शकते. आणि एकदा जर का तुला अरेस्ट झाली ना तर तुला कोणीही वाचवू शकत नाही. हे ऐकून मात्र प्रियाला चांगलाच धक्का बसलेला असतो. प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली असते. त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, हे बघ मम्मा, या गोष्टीमध्ये जर का तू नाही पडलीस तर बरंच होईल. तू या गोष्टीमध्ये मुळात पडूच नकोस मम्मा. त्यावेळेला लगेच मोठ्याने कल्पना बोलते, अश्विन, लक्ष देऊ नकोस, तन्वीला तू सोडू नये. तेव्हा लगेच सायली बोलते, अश्विन भाऊजी, तुम्हाला जर का वेळ नसेल तर तन्वी आमच्यासोबत आली तरीसुद्धा चालेल, नाहीतरी आम्हीसुद्धा तिथेच जाणार आहोत. हे ऐकून मात्र मोठ्यानी प्रिया बोलते, त्याची काही एक गरज नाही, मी स्वतः जाऊ शकते. अश्विन, तुला काम आहे ना, तू तुझ्या कामाला जा. काम खरंच पहिलं असतं आणि तू ते काम केलंच पाहिजेस. तेव्हा अश्विन बोलतो, तन्वी, तू अजिबात घाबरू नकोस, सगळं काही तुझ्या मनासारखंच होईल, तुला घाबरण्याची गरजच नाही. तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो. इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं, सायकॉलॉजिस्टच्या समोर प्रियाची चौकशी होत असते. त्यावेळेला अर्जुन प्रियाला नाही ते प्रश्न विचारत असतो. प्रिया अगदी चोख उत्तरं देत असते. पण त्याच वेळेला अर्जुनने प्रियाला असा काही प्रश्न विचारलेला असतो. तो प्रश्न विचारल्यानंतर प्रिया गांगरते आणि मोठ्याने बोलते, मी किती वेळा सांगायचं, मी स्वतः मधुभाऊंना उजव्या खिशातून बंदूक काढताना बघितलं. हे ऐकताच अर्जुन बोलतो, तू खरंच मधुभाऊंना उजव्या खिशातून बंदूक काढताना बघितलंस? नाही, तुझं पहिलं स्टेटमेंट असं होतं की तू मधुभाऊंना फक्त मारताना बघितलंस, तू त्यांना बंदूक काढताना वगैरे बघितलंसच नाहीस. बघा, सायकॉलॉजिस्ट समोर आज प्रियाने अगदी खरी उत्तरं दिली आहेत. तेव्हा मात्र सायकॉलॉजिस्टसुद्धा हादरलेले असतात. त्यावेळेला लगेच सायली मोठ्याने बोलते, बघितलंस प्रिया, तुझ्या पापाचा घडा भरलाय. प्रिया, तू कितीही नाटकं कर, काहीही कर, तरीसुद्धा तू सावरू शकत नाहीस आणि मी तुला यातून सावरू देणारच नाही. तेव्हा मात्र मोठ्याने प्रिया बोलते, उगाच मला तुम्ही कोणत्याही गोष्टीमध्ये खेचू नका ना. का तुम्ही असं वागताय? तुम्हाला असं वागून काय मिळतंय देव जाणे, पण प्लीज हे सर्व थांबवा ना. त्यावेळेला लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो, मिसेस सायली, जाऊ देत, आता वेळ लागलाय. तेवढ्यात मात्र तिथे पोलीस आलेले असतात आणि पोलिसांनी प्रियाला अरेस्ट केलेली असते. कारण प्रियाचा खोटेपणा सर्वांसमोर आलेला असतो. रविराज स्वतःसुद्धा हादरलेले असतात. त्यावेळेला रविराज प्रियाचं सटकन असं थोबाड फोडतात आणि प्रियाला म्हणतात, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती, तू असं का वागलीस तेच मला कळत नाही. मुळात तुला असं वागायची गरजच काय होती तन्वी. त्यावेळेला लगेच मोठ्याने प्रिया बोलते, प्लीज बाबा, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी मुद्दामून काहीही केलेलं नाही. तेव्हा लगेच रविराज म्हणतात, काहीच केलं नाहीस? अगं तुझ्यावरती विश्वास तरी कसा ठेवायचा तूच सांग. मुळात मी तुझ्यावरती विश्वासच नाही ठेवू शकत आणि मुळात मला तुझ्यावरती विश्वास ठेवायचाच नाही. आता एकच गोष्ट लक्षात ठेव, ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सत्य काय ते कबूल कर. तेव्हा मात्र प्रिया बोलते, बाबा प्लीज मला वाचवा ना. त्यावेळेला रविराज म्हणतात, गप्प बस तन्वी, सायकॉलॉजिस्टच्या समोर तू खरं काय ते उत्तर दिलंयस आणि मला याची पूर्णपणे खात्री आहे की तू एक नंबरची खोटारडी आहेस, खोटारडी. आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करू शकत नाही. तन्वी, तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस.
तेव्हा मात्र तन्वी खूपच घाबरलेली असते आणि तिला खूपच धक्का बसलेला असतो. त्यावेळेला तन्वी मोठ्याने बोलते, प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा, मी मुद्दामून काहीही केलेलं नाही. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, विश्वास आता तुझ्यावरती राहिलाच नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, फसवेगिरी करणाऱ्यांना सुभेदारांच्या घरात थारा नाही. आत्ताच्या आता जायचं इथून आणि जेलमध्ये सडायचं. तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो. त्यावेळेला रविराजने मात्र स्वतःची मान खाली घातलेली असते. त्यावेळेला रविराज खूपच अस्वस्थ झालेले असतात. ते मोठ्याने बोलतात, हरलो मी, खरंच हरलो मी. मलाच कळत नाही काय करावं ते. खरं सांगायचं तर मला आता खूप मोठा धक्का बसलाय. आता तर मला समजतच नाही की कसं वागावं ते. तन्वी, तू माझा विश्वासघात केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. त्यावेळेला प्रिया बोलते, बाबा प्लीज असं नका ना करू. बाबा तुम्ही का समजून घेत नाही आहात? बाबा मी मुद्दामून असं काहीच केलं नाही. बाबा प्लीज माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहा ना. तेव्हा लगेच रविराज बोलतात, नाही तन्वी, मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभा राहू शकत नाही. तन्वी, तू जे काही केलंयस ना ते चुकीचं केलंयस आणि त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच. तेव्हा मात्र तन्वी खूपच गांगरते आणि तिला काय बोलावं तेच कळत नाही. तन्वी मोठ्याने बोलते, आता तर मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही. त्याच वेळेला रविराज तिथून निघत असतात. त्यावेळेला अर्जुनला रविराज बोलतात, अर्जुन खरंच मला माफ कर. आज स्वतःच्या लेकीचा खरा चेहरा माझ्या समोर आला. अर्जुन खरं सांगायचं तर मला आज एवढी लाज वाटते की मी तुला सांगू शकत नाही. तेव्हा लगेच मोठ्याने अर्जुन बोलतो, सिनियर, अरे तुला माफी मागायची गरजच नाही, कारण मुळात तू काही केलेलं नाहीस. सिनियर खरं सांगू का, मुळातच तन्वीचा स्वभावच तसा आहे आणि म्हणूनच तिची फेर चौकशी करण्यासाठी मी सायकॉलॉजिस्टच्या समोर चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ती मानसिकरित्या काही आजारी वगैरे नाही. अरे ती फक्त ही चौकशी टाळत होती. त्यावेळेला रविराज म्हणतात, हो आता ही गोष्ट माझ्या लक्षात आली. मला आता ह्या सर्व गोष्टी कळतायत अर्जुन, मला समजतायत, पण मी काय करू? तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, काही नको, शांत राहा. मला आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही. मुळात या गोष्टीचा मला विचारच करायचा नाही. खरं सांगायचं तर तन्वीने माझा विश्वासघात केलाय. आणि रविराज तिथून निघालेले असतात. पण रविराजचा चेहरा मात्र सापच पडलेला असतो. तो बघून लगेच मोठ्याने सायली अर्जुनला बोलते, रविराज काका खूपच हादरले. तन्वीने त्यांचा विश्वासघात केला. खरं तर तन्वीला असं करायची गरजच नव्हती, पण तन्वी जे काही वागते ते तिचं तिला कळत नाही. मला तर समजतच नाही तिच्याशी कसं वागावं ते. तेव्हा मात्र कल्पना खूपच हादरलेली असते आणि ती मोठ्याने बोलते, अर्जुन हे सर्व काय आहे? कारण अर्जुन आणि सायली घरी आलेले असतात. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, मम्मा प्लीज, काही गोष्ट मी तुझ्यासमोर नाही बोलू शकत, त्यामुळे प्लीज शांत राहा. जे योग्य आहे, जे केसच्या दृष्टीने योग्य आहे त्याचाच मी निर्णय घेतला आहे. तेव्हा मात्र लगेच मोठ्याने कल्पना बोलते, पुरे झालं अर्जुन, तुझ्या या अशा सर्व गोष्टींमुळे नको त्या गोष्टी घडतायत, असं नाही का वाटत तुला? तेव्हा मात्र अर्जुन खूपच हादरलेला असतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो, पुरे, आता मला काहीही बोलायचं नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अर्जुनने घेतलेला निर्णय योग्य आहे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.